या दोन संघाच्या दरम्यान आपला हा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे 12th मॅन देखील आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. सलामीची जोडी दाखल झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाकडून प्रकाश बांगारा त्याच्या सोबतीला जयराम मेंगाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. बंटीदादा चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चेतनदादा गीते आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. बंटीदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत. चेतनदादा गीते यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र संपन्न केला जाईल. चार षटकांची मॅच आहे मित्रांनो आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताला बंधनकारक राहील. 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असल्याची आपण नोंद घ्या. 12:35 मिनिटांना पहिला बॉल जो मात्र पडला जाईल. मॅच ऑन. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फोर्स केला डीप मिड विकेटला. प्रकाश बांगाराच्या बॅटमधून येतो हा चौकार. जय भारत शिरगाव आपण जिंकलेला आहात. पहिला मॅच आपण कुठेही जाऊ नका. आपण सेकंड राऊंडचा मॅच लगेच खेळणार आहोत याची आपण नोंद घ्या. पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहायला मिळतो. प्रकाश बांगाराच्या बॅटमधून चौकार आला. संघाचा अकाउंट 4 धावेनं ओपन होताना पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सध्याच्या घडीला राकेशला आपण पाहता. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे. ओबी गेट करण्याचा प्रयत्न तिथे जर आपण पाहिलं तर शॉट फाईन लेगला बीट केला. आउटफील्ड या मैदानाची फास्ट बॅक टू बॅक 1 मोर 4. प्रकाश बांगाराच्या बॅटमधून चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतात. सुरुवात दमदार झाली मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाची. रिव्हर्स खेळले तिथे सुंदर फटका. एसटी रक्षक बीट. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग बीट. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. बॅटर प्रकाश बांगाराच्या बॅटमधून 3 इन अ रो चौकार. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅटिंग. समोर मारला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेले आहेत. कॉलिंग चांगली राहिली. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अगदी जर आपण पाहिलं तर एक चांगला झेल इथे फिनिश झाला. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागत असताना जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाला. पोलार्ड बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक 3 चौकारानंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राकेशचा मिनी कमबॅक आपण पाहताय. सुंदर चेंडू हाताला तिथे मिस टायमिंग आपण पाहिलं परंतु कॅच अप्रतिम दर्जाचा आपण पाहिलेला आहे. विकेट लागली आहे. पहिली नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. मंगल स्ट्रायकिंग एंडवरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. फटका तिथे चांगला डीप मिड विकेट. क्षेत्र खाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. रेस लागली आहे.
आणि तिथे आपण पाहू शकता चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतात. तिथे जर आपण पाहिलं तर कॉलिंग चांगली राहिली होती. 2 फलंदाजांच्या माध्यमातून फटका चांगला सजवला होता. प्रॉपरली टायमिंग झालं नव्हतं तरी देखील जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. तिथे खाली क्षेत्र होतं आणि पाहता पाहता 3 धावा ज्या मात्र एकवटल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जी मात्र अंकित झालेली आहे 15 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकता जयराम मेंगाल. स्ट्राइक रोटेट झाले. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकामधला. अंतिम बॉल आडवा पाडणं फोर्स केला. सुंदर फटका जयराम मेंगालच्या बॅटमधून. महेंद्र सिंग धोनी स्टँडला सलामी. शेवट केले गोड. शेवटच्या बॉलवर गेले जयराम मेंगालनं तोडफोड. चौकार. संघाची धावसंख्या 19 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात. 1 विकेट गमावला. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं जयराम मेंगालच्या बॅटमधून चौकार आला. 19 धावा आणि दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आशिष येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्ले संपलेला आहे. 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्यासाठी एक्झॅक्टली 5 मिनिटाचा टाइम घेतलेला आहे. चांगलं कॉपरेट आपल्याला पाहायला मिळतं. आशू येतात राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती मंगल. 19 धावा धावफलकावरती आहे. जहानमान गोरेगाव क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होते. शेवटच्या मोमेंटला जयराम मेंगालनं थांबवलं. यासाठी पहिला बॉल फेकला आशूनं. डॉट. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आलेल्या. तिथून कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये हर्षल स्पोर्ट्स खुटल बंगला क्रिकेट संघाला. पण तो कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतो कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी एक्झॅक्टली फुटली गेली. 3 चेंडू 3 चौकार आपण पाहिले. त्यानंतर प्रकाश बांगराचा विकेट आणि त्यानंतर डाबाला सावरल्या मैदानाच्या आतमध्ये मंगल आणि त्याच्या सोबतीला बॅटर जयराम मेंगाळ. इथे जर आपण पाहिलं बॅकलिपला खाली होत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य डीपमधून क्षेत्ररक्षक अजय आला आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातील महत्त्वपूर्ण या 2 धावा. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता. बॅकलिपला खाली ठेवलं आणि त्यानंतर हा ड्राईव्हचा नजारा आपण पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने जाऊन पोहोचले 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. 1 विकेट या मॅचमध्ये गमावलेली आहे जहानमान गोरेगाव क्रिकेट संघानं. परंतु डाबाला इथून सावरलं तर पार्टनरशिप बिल्डअप व्हायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आत. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं फोर्स केला. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही आहेत. त्यासाठी शेवटच्या मोमेंटला थांबवलं जयनं आणि तिथे फक्त 1च धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन द बोर्ड दिस टाइम टीम जहानमान गोरेगाव. 1 विकेट या मॅचमध्ये गमावलेली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती जयराम मेंगाल आपण पाहताय सातत्यानं हार्ड हिटर या संघामध्ये त्याची ओळख आहे. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर चेंडू राहिला गोलंदाज आशूचा. अगदीच आपण पाहिला तर अवे फ्रॉम द बॉडी बॅटरच्या रेंजपासून चेंडू थोडा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न करत असताना आशिष या चेंडूवरती सक्सेसफुल राहिला. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक झालं मैदानाच्या आतमध्ये हर्षल स्पोर्ट्स खुटल बंगला क्रिकेट संघाचं. इथे चांगला फटका क्रॅकिंग स्ट्रोक आणि तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. फिल्डिंग सेटअपचा विचार आपण केला तर फिल्डिंग सजावट चांगली सजवली मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली 1च धाव या बॉलवरती एकवटली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती.
सुंदर चेंडू होता तिथे जर आपण पाहिलं तर स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा आपण पाहिला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल होतं त्या ठिकाणी फक्त एकच धाव येताना पाहायला मिळेल. आशूचा हा बॉल बॅटन पॅड मध्ये होता, सुंदर फटका, बॉटम हँडचा सुंदर वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू एका टप्प्यानंतर मारतोय मुसंडी, धावा मिळतील 4. आलाय हा चौकार. फिल्डिंग खुली करा लगेच. 2 ओव्हर हाताळण्यासाठी आपण एक्झॅक्टली 9 मिनिटाचा टाइम घेतलेला आहे. आता हा ओव्हर तुम्हाला 6 मिनिटांमध्ये हाताळावा लागेल. 6 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपला 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण नोंद घ्या. त्यामुळे वेळ वाचवणं मित्रांनो भरपूर महत्त्वाचं आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2 ओव्हर आपण पाहिले समालोचन एंड कडनं, आता 2 ओव्हर हायवे एंड कडनं होतील. यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती जयराम मेंगाल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अजित घरत येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. एक्झॅक्टली स्ट्रायकिंग एंड वरती जयराम मेंगाळ आहे. सध्याच्या घडीला पहिला विकेट लवकर गमावला होता, त्यानंतर डावाला सावरले. 2 फलंदाजांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. भागीदारी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. अजित येतात राईट आर्म ओव्हर द विकेट हायवे एंड कडनं. अजित गरजला आपण पाहता सध्याच्या घडीला तिसऱ्या ओव्हरची सुरुवात ते करतायत. पहिला बाहेर जयराम मेंगालचा तडाखा, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक जयराम मेंगाच्या बाडमधून, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 33 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस हा चांगला बॉल राहिला. गोलंदाज अजित घरतला पण पाहताय. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता आणि भरपूर दूरवरती चेंडू लँड झाला. एक्झॅक्टली षटकार येताना पण पाहिलं, त्यानंतर हा चांगला चेंडू हाताळला. गोलंदाज अजित घरतला पण पाहताय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या आहे 33 धावा सध्याच्या घडीला. स्टेप आउट समोर मारला. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर उंची जास्त घेतली, अंतर कमी, कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? जयराम मेंगाळा तुम्ही पुन्हा संधी देऊ शकत नाही, ती दिली आहे मैदानाच्या आत. ओहो, 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या 35 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, थोडासा प्रेशर क्रिएट झाला. त्यानंतर डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन बॉलच्या रेंज पर्यंत जयराम पोहोचला, परंतु उंची जास्त घेतली आणि अंतर कमी, तिथे कॅच ड्रॉप. जयराम मेंगाल स्ट्रायकिंग एंड वरती 35 धावा धाव फलकावरती असतात त्याच्या घडीला. आडव्या बाडनं कॅच ड्रॉप झाला होता आणि आता इथे जर आपण पाहिलं तर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 1 मोर बिग हिट, षटकार. सध्याच्या घडीला जयराम मेंगाळ जखमेवरती मीठ चोळतोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस समोर मारला, वाईड इश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमा रेषा पार, सेकंड इन अ रो. जयराम मेंगाळच्या बॅटमधून षटकार.
ऑन द बोर्ड 47 धावा फलकावरती ज्या मात्र लगावल्या गेलेल्या आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान गोरेगाव आणि स्पेशली जयराम मेंगाळ. ओ पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस जर आपण पाहिलं तर ओव्हर कंप्लीट षटक समाप्तीचा इशारा पंचांचा येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते टीम जय हनुमान गोरेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्कोर कार्डवरती धावा जोडल्या गेलेल्या आहेत 47. एक गड्याच्या मोबदल्यात फिल्डिंग खुली करा लगेच. हर्षल स्पोर्ट्स कुटल बंगला. वेळ वाचवणं मित्रांनो भरपूर महत्वाचं आहे. शेवटचे 6 बॉल. करण येत आहेत. करण गोडांबे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतो. 47 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. चांगली सुरुवात टीम जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाची. शेवटचे 6 बॉल स्ट्रायकिंग एंडवरती मंगलला आपण पाहताय. करण हायवे एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल लाईन चेक केली जाईल. यस इट इज डाऊन दी ऑफ स्टिक. वाईट बॉल. यस इट इज एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झालाय हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम देखील आता सज्ज होताना पाहायला मिळेल. लॉबीवरती आहे की लॉबीच्या आतमध्ये, इन लाईन आहे की आउट लाईन हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम थोडीशी सज्ज होताना पाहायला मिळेल. यस इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपानं पुढे सरकली आहे. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओबिगिट केलाय. सुंदर फटका परंतु क्षेत्रशः डाऊन दी बॉल येतात. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. मिस्टेक भरपूर झालेल्या आहेत हर्षल स्पोर्ट्स कुटल बंगला क्रिकेट संघाकडनं, कारण कॅचेस भरपूर ड्रॉप झालेले आहेत. जयराम बेंगाळचा महत्वपूर्ण कॅच ड्रॉप झाला. त्यानंतर 3 षटकार आपण पाहिलेले आहेत. संघाची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हा संघ सुरुवात चांगली करून दिली होती प्रकाश बांगारानं. त्यानंतर त्याचा विकेट त्यांना गमावला. त्यानंतर डावाला आता या 2 फलंदाजांना सावरले मैदानाच्या आत. ओ स्लोवर 1 तिथे ओ चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट फाईन लेगला तिथे एकच धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 51 धावा. जयराम मेंगाळला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं भरपूर महत्त्वाचं होतं जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाकरिता. तिथे प्रॉपर यॉर्कर आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळत आहे. तिथे फक्त 1 धाव आलेली आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे स्ट्रायकिंग एंडवरती. जयराम मेंगाळ सध्याच्या घडीला चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. 3 षटकार 1 चौकार आलेला आहे सध्याच्या घडीला तो स्ट्रायकिंग एंडवरती. इथे इनसाइड आउट खेळलेत. मिनी हेलिकॉप्टर डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक तिथे मिस्टेक. त्याचा रिवॉर्ड बॅटिंग करणाऱ्या संघाला 4 धावेचा चौकार. काढलाय चौकार आपण पाहिला.
55 धावा फलकावरती आहेत. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती जय. वन मोर खेचून मारलाय चाबुक शॉट. जयराम मेंगाच्या बाडमधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. संघाचा कॅप्टन आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा लगेच. षटकार येताना पाहायला मिळतो. एक कॅच ड्रॉप झाला होता जयराम मेंगाळचा. त्याला जीवदान दिलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्या बाटमधून धावांचा पाऊस पडला जातोय. कामगिरी चांगली आहे. ओ इथे लाईन खराब. आधीच कर्जबाजारी त्याच्यामध्ये उसना शेजारी. वाईट +4 पंजाब ओपन झालाय. पाहायला मिळतात. गोलंदाज करण गोडांबे सध्याच्या घडीला या गोलंदाजाला टार्गेट केले गेले मैदानाच्या आतमध्ये. जयराम स्ट्रायकिंग एंड वरती बाहर चलिए. गेंद गई डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. व्हाट अ शॉट. बॉल क्षेत्ररक्षक दूर वरती वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडलाय. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. जयराम मेंगाळ निघालाय मंगल आणि पाता 3 धावा या बॉल वरती एक्झॅक्टली कंप्लीट होताना पाहायला मिळतील. मित्रांनो 4 षटकांचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत होती टीम जय हनुमान गोरेगाव. या संघानं बनवल्या तब्बल धावा 75 आणि 76 धाव्यांचं लक्ष ठेवलंय टीम हर्षल स्पोर्ट्स कुटल बंगला क्रिकेट संघासोबत. या सिटीज काय बॅटिंग आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. 75 धावा बनवल्या गेल्या. सुरुवात दमदार करून दिली होती खऱ्या अर्थानं प्रकाश बांगारानं. 3 चेंडू 3 चौकार. त्यानंतर चौथ्या बॉलवरती त्याचा विकेट आला आणि त्यानंतर डावाला सावरत असताना 1 डाऊन एंडवरती दाखल झालेला मंगल आणि त्याच्या सोबतीला जयराम मेंगालला आपण पाहिलंय. या 2 फलंदाजाची धुवाधार पारी आपण पाहिली आणि एक्झॅक्टली 75 धाव्यांपर्यंत या संघानं मजल मारली आहे. 44 धावांवरती नॉट आउट खेळलाय जयराम मेंगाळ. काल लाजवाब बॅटिंग आपण पाहिली आहे. षटकार चौकारांचा वर्षाव. 2 ओव्हर पर्यंत खेळ सावकाश सुरू होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये जयराम मेंगालचा कॅच ड्रॉप झाला. त्याला जीवनदान मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर काय बरसला जयराम मेंगाळ मैदानाच्या आत. तब्बल 75 धावा 76 धाव्यांचं लक्ष. 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. वैयक्तिक अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपण पाहिली आहे. 76 धाव्यांचं लक्ष. बॅटिंग लाईनअप हर्षल स्पोर्ट्स कुटल बंगला क्रिकेटमध्ये संघामध्ये देखील चांगली आहे. परंतु आता इथे जर आपण पाहिलं तर बॅटिंग चांगलीच करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये.
चला ओपनिंग पेअर आपण दाखल व्हायला लगेच मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. ओपनिंग पेअर आपण दाखल व्हायला लगेच. सलामीची जोडी आपण मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचं आहे. 76 धाव्यांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या मित्रांनो, 28 धावा. त्यानंतर जयराम मेंगालचा कॅच ड्रॉप आणि त्यानंतर त्याने मैदानाच्या आतमध्ये रुद्र रूप धारण केलं. एक्झॅक्टली यासाठीच विराट कोहली स्टँड आहे तिथे. ब्लॅक कलरची यासाठी ब्लॅक कलरची 4 व्हीलर आहे, त्याच्या बाजूला एक स्कूटी आहे, तिचा आरसा खाली करा प्लीज. थँक यू. चला ओपनिंग पेअर आपण दाखल व्हा, विलंब लावू नका. पंच्याहत्तर धावा आपण पहिल्या डावामध्ये पाहिल्या आणि 76 धाव्यांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये केली आहे जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघानं. हॅलो. सलामीची जोडी दाखल होती मैदानाच्या आतमध्ये. अजित आणि त्याच्या सोबतीला बॅटर आशिष. अज्जू आणि आशू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. सलामीसाठी हे 2 धुरंधर दाखल झालेले आहेत. 76 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. म्हणजे प्रत्येक बॉल पासून बॅटिंग कडक करावी लागेल, प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवावंच लागेल. 76 धाव्यांचं लक्ष्य आहे. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विष्णूला आपण पाहता. राईट आर्म ओव्हर द विकेट तो सज्ज झाला. मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 76 धाव्यांचं लक्ष्य आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, पहिला डॉट बॉल. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विष्णू करून देतोय सध्याच्या घडीला. 76 धावा इथून डिफेन्स करायच्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा द्यायच्या नाहीत हे मानस धाडस घेऊन उतरलेला हा गोलंदाज विष्णू. पहिल्याच बॉल वरती फिंगर रोल, ती मध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि हा पहिला डॉट. सफल झाले होते मिस्टर टायमिंग टॉपेज. कॉलिंग जयराम मेंगालची स्वतःची राहिली आहे. डाऊन दी बॉल, स्थिर रक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू. पहिला विकेट लागलाय. बॅटर अजित बाद झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. महेश इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये. हा सामना झाल्यानंतर आपण लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळणार आहोत, याची आपण नोंद घ्या. महेश येत आहेत स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळते. पहिला डॉट, त्यानंतर विकेट करण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. टॉपेज लागला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला हा कॅच होता, परंतु जयराम बेंगालचा स्वतःचा कॉल की मी पकडणार यासाठी 34 पर्यंत पोहोचला आणि त्यानं हा झेल पकडलाय मैदानाच्या मध्ये. पहिला विकेट.
स्ट्रायकिंग वरती महेशला आपण पाहताय. 2 चेंडू आतापर्यंत विष्णूने ॲक्युरेट फेकलेत. सुंदर सुरुवात आहे. समोर ठेवला होता तिथे व्हेरिएशन आपण पाहिलं. लेग कटरचा वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. फेकला, वन मोर डॉट. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. जहनमान गोरेगाव क्रिकेट संघाच्या आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्या डावामध्ये 75 धावा, 76 धाव्यांचं लक्ष्य. सुरुवातीचे 3 बॉल डॉट. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर हा देखील चेंडू येतो निर्धाव. 4 चेंडू लगोपाठ डॉट फेकणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. विष्णू, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती महेशला आपण पाहताय जो सध्याच्या घडीला थोडा स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. 76 धाव्यांचं लक्ष आहे. इथून बॅटिंग चांगली करायची मैदानाच्या आत. स्लाइस केला, इनफिल्डला क्लिअर करत असताना एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्लाइस केलं होतं. एक्झॅक्टली सुंदर फटका पाहायला मिळतो. 4 धावा. संघाचा अकाउंट ओपन. शफल झाले तेवढा बॅटनं फोर्स केला डीप मध्ये. मंगल त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव या बॉलवरती एकवटली जाते. आणि जर आपण पाहिलं तर बॅकअप त्या ठिकाणी आलेला आहे. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्याच्या घडीला 5 धावा यासाठी स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जहनमान गोरेगाव क्रिकेट संघाचे आपण पाहताय. विष्णू पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं होतं. सुरुवातीचे 4 बॉल त्याला डॉट तिथे एक मोठा विकेट आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. एक्झॅक्टली 5 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पॉवर प्ले संपलेला आहे मित्रांनो आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा. इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये इथून बनवायच्या आहेत धावा 71. नरेश येत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. नरेशला इन्व्हाइट केलं जातं. या दुसऱ्या षटकात वेळ वाचवणं भरपूर महत्त्वाचं आहे. पहिला ओव्हर एक्झॅक्टली आपण 5 मिनिटं घेतलेले आहेत पहिल्या षटकासाठी. कॉपरेट चांगला आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती नरेश राईट ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडवरती बटन आपल्याला पाहायला मिळेल महेश. वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे. अजून आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे. पहिलाच बॉल समोर मारला. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक कॉलिंग खराब झाले मैदानाच्या आतमध्ये. तिथे दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. कैलास आणि महेश मध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आपण पाहिली आणि एक्झॅक्टली वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडला आहे. तिथे फक्त 2 धावा येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. नरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न तिथे मिस टायमिंग. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पहिल्या अटम्पला पकडला जाईल. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज महेश देखील या मॅच मध्ये माघारी. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. सेवन ऑन द बोर्ड. 2 विकेट या मॅच मध्ये गमावलेले आहेत. आता नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. राकेश. स्ट्रायकिंग एंडवरती राकेशला पण पाहताय सध्याच्या घडीला. विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक उल्हासनं पकडला हा जेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
बॅक टू बॅक 2 विकेट गमावलेल्या आहेत. नरेश ऑन हॅट्रिक. स्ट्रायकिंग एंडवरती आदेश. बिगिट केला, सुंदर फटका चेंडू हवे, क्षेत्ररक्षक दूरवरती. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर गुरुचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं राहिलं. एक्झॅक्टली गुरु होता त्या ठिकाणी. आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे 9 धावा. डीप मिड विकेट पासून तो निघाला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत तो पोहोचला आणि 2 धावा एकवडल्या जातात. नऊ धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाजी करत असताना. नरेश या गोलंदाजीची सफल झालं होते ते पाहिलं होतं गोलंदाज नरेशनं. एक चांगला बॉल तिथे अटेम्प्ट केला जातो, फॉलो केला. बॅटर आशूला आपण पाहता स्ट्रायकिंग एंड वरती. येणारा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे फक्त 9 धावा. 76 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या होत्या. आणि सुरुवातीची ओव्हर जर आपण पाहिली तर विष्णूनं चांगली करून दिली होती सुरुवात. आणि त्यानंतर नरेश या गोलंदाज आपण पाहताय सध्याच्या घडीला त्याची कामगिरी चांगली होताना पाहायला मिळते. लोवर फुल टॉस समोर मारला मिस्टर आमिग. डाऊन द बॉल फिल्डर एका टप्प्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रकाश बांगारा पोलार्डनं पकडला हा चेंडू आणि तिथे फेकी झाली. या कालावधीमध्ये फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या फायनली डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड अंकित झाला. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. तिथे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. इक्वेशन आहे मित्रांनो आता 12 चेंडू आणि 66 धाव्यांची आवश्यकता आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार झालेला आहे प्रकाश बांगारा. सध्याच्या घडीला तो रनवेवरती सेट आहे. हायवे एंड करणं तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करताना तो आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती आशूला आपण पाहताय सध्याच्या घडीला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आदेश. इथून 12 चेंडू आणि 66 धावा बनवायच्या. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका येणं हे भरपूर महत्वाचं राहील. प्रत्येक ओव्हरमध्ये 5 षटकार हे आता मारावेच लागतील. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती आशू. प्रकाश बांगाराचा पहिला बॉल इन्व्हाइट केलं होतं, एक्झॅक्टली समोर ठेवलं होतं. थोडंसं व्हेरिएशन आपण पाहिलं या चेंडूवरती. पडल्यानंतर थोडी दिशा बदलली चेंडूनं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील दमदार झाली आहे जहानमान गोरेगाव क्रिकेट संघाकडनं जर विचार केला. बिग हिट स्टँड अँड डिलिव्हर देर आहे लेकिन दुरुस्त आहे. आशूच्या बाडमधून डायनामाइट हिट षटकार. काय झाली आहे स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. वन मोर बिग हिट स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा रेषा पार. सेकंड इन अ रो षटकार. पहिला डॉट त्यानंतर बॅक टू बॅक षटकार आशूच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. इथे चांगला बॉल खोदून काढला. वाईट डिश लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका टप्प्यानंतर चेंडूला उचलला. ॲक्युरेट फेकी आपण पाहू शकता. एक्झॅक्टली सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आशूच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले. त्यानंतर हा फटका देखील सुंदर होता. तरी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एकच धाव. तिथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जो मात्र टीम केला जातो. एक्झॅक्टली एक एक्स्ट्राची धाव अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग
सुरुवातीपासून चांगली करायची होती तशी झाली नाहीये. ओहो हो, इथे चांगला बॉल, तिथे फटका दमदार. विराट कोहली स्टँडच्या वरनं चेंडू सीमा रेषा पार, षटकार. तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, इथे स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव या शेवटच्या बॉलवरती जी मात्र एकवटताना पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 बॉल सुहास येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी संघाची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 31 धावा. ओ, पहिलाच बॉल वेस्ट ऑफ फाईट बीमर आणि तिथे नो प्लस सिंगल, अशा 2 धावा ज्या मात्र एकवटताना आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज, 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 33 धावा. सुरुवात सुहासनं थोडी खराब केली. एक्झॅक्टली यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे बीमर त्यांना हाताळला. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल समोर मारलाय. सुंदर फटका तिथे एक्झॅक्टली आपण पाहू शकता. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. फलकावरती फुल टॉस बॉल, तिथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. फक्त एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 40 धावा. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो. 4 आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 36. फलंदाज तयार. ओ, इथे लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 41 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 35 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली पाहायला मिळाली हर्षल स्पोर्ट्स खुटल बंगला क्रिकेट संघाकडून. जर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या असत्या तर या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस भरपूर होत्या. व्हाईट बॉल, 1 मोर. तिथे एक एक्स्ट्राची धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 42 या धावसंख्येवरती. 12 बॉलमध्ये फक्त जर आपण पाहिलं तर 10 धावा होत्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये. तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली झाली आणि तदनंतर चौथ्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात दमदार करून दिली. ओ, बिग हिट करण्याचा प्रयत्न समोर ठेवला होता. एक्झॅक्टली अगदी जर आपण पाहिलं तर इन्व्हाइट केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. संपर्क पाटाने बॉलचा झाला नाही. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये फेकला. हा डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. औपचारिकता या मॅचमध्ये आता फक्त शिल्लक राहिली आहे. पूर्णपणे हावी झाले टीम जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघ. कारण पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली. जयराम मेंगाच्या बॅटमधून 44 धाव्यांची विस्फोटक पारी आणि त्यानंतर या संघानं मजल मारली होती 75 धावेपर्यंत. 76 धाव्यांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यानंतर गोलंदाजी अटॅक या संघामध्ये चांगला आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फुटली. ते फटका दमदार डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फ्लॅट, फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार.
व इथे लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 50. 50 धावा धावफलकावरती ज्या मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. हा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज सुहासचा विचार आपण केला तर 9 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले आहेत. तिथे चांगला बॉल. एक्झॅक्टली सामना तिथे संपला. सामना जिंकला जय हनुमान गोरेगाव क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम. हार्ड अँड टफ लक टीम. हर्षद स्पोर्ट्स कुटेल बंगला आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. या स्पर्धेमध्ये आपण आपली उपस्थिती दाखवलीत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय भारत शिरगाव टीम कॅप्टन आपण यायला टॉस का बॉस मध्ये आणि जय हनुमान गोरेगाव. चला कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये यायचं लगेच. शेक हँड करा आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊ आणि त्यानंतर आपण टॉस घेणार आहोत पुढील मॅचचा. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक माच जिंकत असताना दोन संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. जय भारत शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान गोरेगाव.